हेडुट्टी संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना सुरू करायचा आहे. भीमखान लक्षात घ्या 25 मिनिटाचा अवधी असेल. मनोज म्हात्रे आणि यतीन भोईर सलामी जोडी तुम्ही पाहतायत करावे संघाची. 40+ करावे संघ तुम्ही पाहतायत. रेग्युलर करावे संघ सुद्धा एक चांगला संघ. अलंकार तांडेलला तुम्ही पाहत असता, केतनला पाहत असता, आमचे मोनिश असतील आणि एक चांगला संघ आहे करावे. मात्र रेग्युलर संघाबद्दल थोडीशी चर्चा नक्कीच रायगडमध्ये झाली होती की करावे संघ जास्त स्पर्धा खेळत का नाही. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो की बरेचसे त्या टीम मधले खेळाडू जॉबला आहेत, त्यामुळे फक्त ते नाईट स्पर्धा जास्त करून खेळतात. तर चला सामना सुरू करायचा आहे. बघा पुन्हा मी स्ट्रिक सूचना असेल. हेडुट्टी संघ 6:30 झालेत. गोलंदाज सुधीर काळन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे, त्यामुळे स्पीडअप करा मित्रांनो. दररोज या स्पर्धेला 3-3:30 वाजता, त्यामुळे थोडीशी घाई करा. आयोजकांना सुद्धा भरपूर काही पाहावं लागतं. बरेचसे लेगबाईचा इशारा येतो. लेगबाईच्या स्वरूपात खातं उघडलं होतं. 1 धाव धापलकवती लागते ती करावे संघाची. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतायत. मात्र मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 8 धावांचा बचाव. या अगोदर काटई संघाच्या मनोज पाटीलने सुद्धा कारनामा काल केला होता नाईटच्या स्पर्धेमध्ये. चोळेगाव संघाच्या विरुद्ध 8 धावांचा बचाव मनोजने केला होता. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाने तो सामना जिंकला आणि तसाच सामना आज मानपाडा संघाने सुद्धा जिंकलाय. त्यांचंही अभिनंदन करतोय. निलेश शरद सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आले होते मानपाडा संघाला, जे रेग्युलर मानपाडा संघाचे खेळाडू आहेत. आणि आज आपण पाहतोय केतन सुद्धा आलेत करावे संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि खेळाडू इथे आले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. फक्त हेडुट्टी संघ लक्षात घ्या, तुम्हाला 25 मिनिटात 5 षटकं फेकायचे. आणि ज्या व्यक्तीचा मी आताच उल्लेख केला, आमचे मित्र अलंकार तांडेल, एक वेगवान गोलंदाज करावे संघाचे, यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू बघा भीम खान खूप वेगाने फेकी करतायत. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावा तुम्हाला धावपलकवती पाहायला मिळतात. यतीन 1 धावेने खातं उघडतोय. सेकंडला आता पुन्हा एकदा येतोय तो मनोज. O2 जगदीश दादा. थँक्यू. तर करावे संघाचे कोणी खेळाडू वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील, अलंकार आपल्याला सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असं. त्याचबरोबर एड्युटने संघाचे सपोर्टर जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यावं. तर सचिन तांडेल करावेचे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. सतत आपण पाहिलं तर अलंकार तांडेल असतील, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र सुधीर काळन खूप चांगली गोलंदाजी करतात. व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाजाकडे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येतोय. पहिल्या फेरीत तिसरा सामना, पहिला सामना आपण पाहिलं तर मैत्री 11 नागाव संघाने जिंकला. दुसरा सामना आपण थोडासा रफ अँड टफ झाला, मानपाडा संघाने सामना जिंकला. आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते कृष्णा म्हात्रे आमच्या सोबत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. आणि इथे मात्र भीम काळ यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे जरूर मिळाले. धावपलका धावा तुम्ही पाहू शकाल 3. आमचे एक प्रतिम समालोचक जुवेली बदलापूरचे मॅडी अर्थात महेश धुळे, अविनाश काळ यांच्याकडून सुद्धा हेडुट्टी 40+ संघाला या मॅच साठी शुभेच्छा. तर रेग्युलर हेडुट्टी संघ सुद्धा या स्पर्धेत बाळूपडील खेळणार आहे खिडकाली संघाच्या विरुद्ध. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक भीम खान आले होते, मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का करावे संघाला. धन्यवाद इजे. तर कराव गावचे भूषण तांडेल यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं होते. भूषण तांडेल आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निशिकांत येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्यात सुधीर काळ यांनी आणि 1 गडी त्याचे आपल्या नावावरती केलाय. 40+ संघ आपण पाहतोय. थँक्यू. तर याच दरम्यान पाहतोय आपण बदलापूरचा एक दमदार आवाज, ज्यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये बरेच समालोचक ऐकायला मिळते. ते जोयली गावचे सुपुत्र महेश धुले उर्फ मॅडी यांचं आगमन झाले. आज त्यांचा आवाज आपण ऐकू शकाल. गेस्ट कॉमेंटेटर आज त्यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. नक्कीच
जोईले म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर मंगेश धुळे साहेब खूप मोठं नाव आहे राजकारणामध्ये. आपण पाहिलं शिवसेनेचे एक नगरसेवक करण धुळे असतील, अप्रतिम क्रिकेटर अजय धुळेला तुम्ही पाहत असतायत, महेंद्र धुळे असतील, विवेकला तुम्ही पाहत असता. जुवेली म्हटल्यानंतर खूप सारे खेळाडू त्या गावाने दिलेत. मंगेश धुळे, चेतन धुळे साहेब असतील. तर पहिल्या षटकात फक्त 3 धावांनी 1 गडी बाद झालाय. करावे संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ हा संघ तुम्ही पाहत आहेत, 40+चे 8 संघ, त्यानंतर रेग्युलरचे 4 संघ, असे दोन्ही फॉर्मॅट इथे ठेवण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल ग्रामस्थ मंडळ नारिवली व आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, रेग्युलर व फुटबॉल या स्पर्धेचे शिल्पकार विश्वदादा मस्कर ज्यांचा उद्या वाढदिवस. आजच आम्ही दादांना वाढदिवसाच्या नक्की शुभेच्छा देतोय. इथे मात्र एक्झॅक्टली काय करतायत यष्टिरक्षक, कॉल होणं खूप गरजेचं आहे. बाळू पाटील ज्यावेळी झेल असतो, तुम्ही धाव घेता, त्यावेळी कॉर्डिनेशन खूप महत्वाची गोष्ट असते आणि इथे कॉर्डिनेशन झालं नाही. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज प्रभाकर पाटील आलेत. 4 धावा धापाल कधी लागलेत. करावे संघ तुम्ही पाहतायत. नवी मुंबई विभागातील हा संघ आपण पाहिलो. धारावे संघ तुम्ही पाहिला, मात्र तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. आता मात्र करावे संघ तुम्ही पाहतायत. आमचे दशरथदा पाटील यांच्या गावचा संघ तुम्ही पाहतायत. हा चेंडू पाहावा लागेल, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. यष्टिरक्षक सुद्धा बीट झालेत. पंच श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव यांचा वाईटचा इशू आणि +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा तुम्ही पाहू शकाल 6 धावा. करावे संघ 1 गडी बाद. एक संत आणि धीमी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये, कारण की पहिल्यांदाच मला वाटतं एडुंडे संघासमोर ते खेळत आहेत. ज्या प्रकारे निलेश तांडेल यांनी उल्लेख केला, आम्ही पहिल्यांदाच खेळतोय, मात्र आमचं क्रिकेट आम्ही चांगलं खेळू हा प्रयत्न आमचा जरूर असेल. इथे चेंडू भरपूर उंच गेला, हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते पंडित. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 8 धावा तुम्ही पाहू शकाल. भीमकान यांना सुद्धा तुम्ही पाहतात या हेडुंडे 40+ संघामध्ये. एक चांगले क्युरेटर, खूप चांगली खेळपट्टी ते बनवतात. नरेश म्हात्रे असतील आमचे मानपाड्याचे, सतीश म्हात्रे असतील नवापाडा, असे बरेचसे चांगले क्युरेटर सुद्धा आपण पाहिलेत कल्याण डोंबिवलीमध्ये. प्रभाकर, हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका, मात्र स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आलेत. भीम काळण प्रयत्न खूप त्याने चांगले केले होते, मात्र चेंडू जाईल सीमा पार. चौकार. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नावाला आला, आहे मनानं साधा, अशी दादाची यादा, एकच वादा, आमचा राजू दादा. ही खेळपट्टी तुम्ही पाहताय. सागर भोईर नारिवलीचे, संदीप गोरपेकर असतील आणि अरविंद म्हात्रे वडवली, या तिघांचं खरंच मी कौतुक करेल. वामन पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगली खेळपट्टी आहे. रेग्युलर संघाने सुद्धा उल्लेख केला. आपण पाहिलं ज्यावेळी विशाल पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली होती वडवलीच्या, त्यांनी सांगितलं खूप चांगली नितीन खेळपट्टी आणि फलंदाजीसाठी सुद्धा खूप चांगली मदत मिळते आणि गोलंदाजांना सुद्धा खास करून मदत मिळाली या खेळपट्टीवर आतापर्यंत. 8 धावा, दुसऱ्यांदा 8 धावांचा बचाव झालाय या खेळपट्टीवरती गोलंदाजाच्या माध्यमातून. मनोज पाटीलने हा कारनामा काल केला होता काटे संघाच्या. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते, मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. 1 बाद 12 अशी धावसंख्या तुम्ही पाहत. करावे संघ आपण पाहतोय मोठे फटके येत नाहीये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. प्रयत्न करावे लागतील, 50+ धावा कराव्या लागतील. ज्या प्रकारे निलेश तांडेल यांनी उल्लेख केला होता, आम्ही 45-50 धावांपर्यंत मजल मारू. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक दुसरं बाळू पाटील इथे समाप्त होते आणि 2 षटका अखेर फक्त आणि फक्त 12 धावा. वामन पाटील साहेबांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. कैलासवासी गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक व या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आधारस्तंभ विश्वदादा मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 8 मार्च ते 12 मार्च या स्पर्धेचा कालावधी आणि 11 मार्चला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विश्वदादा मस्कर उद्या म्हणजे त्यांचा वाढदिवस. दरवर्षी मात्र त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि वाढदिवस ज्यावेळी असतो भाऊ त्यांचा, त्यावेळी नक्कीच विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप सुद्धा केल्या जातात. अनेक सामाजिक कार्य
विश्वनाथ मस्कर यांच्या माध्यमातून केलं आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं खऱ्या अर्थाने प्रेम. फक्त त्यांनी 40+ प्राधान्य नाही दिलं बघा. इथे 16 रेग्युलर संघांना सुद्धा प्राधान्य दिलं आणि 16 पेक्षा जास्त संघांचे मागणी होती. ज्यावेळी विश्वनाथांना आम्ही कॉल केलं होतं की म्हात्रेपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळण्यासाठी तयार होता. मात्र विश्वनाथ मस्कर यांनी सांगितलं की मी 12 संघ रेग्युलर खेळवणार होतो. मात्र काही संघांना नक्कीच भरपूर इच्छा होती, त्यामुळे 4 संघ अजून वाढवले आणि 16 रेग्युलर संघांनी इथे संधी दिली आहे बाळू पाटील. फॉर्मवर तुम्ही पाहिलं तर 12 संघ या स्पर्धेत रेग्युलर खेळणार होते. आणि उद्या बाळा आपण पाहू शकाल अपंगासाठी धान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा. आणि काय फटका सजवलाय, टायमिंग किती चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. नक्कीच उद्या याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर अपंग व्यक्तींना सुद्धा धान्य वाटप केलं जाईल आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने वया वाटप सुद्धा केलं जाईल. कारण की उद्या आपण पाहतोय आपल्या लाडक्या आयोजकाचा वाढदिवस आणि हा षटकार येतोय. संदीप गोरपेकर यांची ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका षटकार. तर पुढचा सामना असेल बेतवडे विरुद्ध कोळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. टी शर्ट आपल्या घ्या आणि आपण सज्ज राहायचे. मनोज म्हात्रे आपण पाहिलं तर वय वर्ष 54. माझं ताकद अजूनही भरपूर आहे मनगटामध्ये आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. पंच संदीप गोरपेकर यांचा व्हाईटचा इशारा येतोय. ज्या प्रकारे बाळू पाटील यांनी मग अशी उल्लेख केला होता, 14 गाव म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून संदीप गोरपेकरची ओळख होती. क्रिकेटची भरपूर आवड आणि क्रिकेटवरती आदिराज्य गाजवलं. मात्र थोडीशी त्यांच्या पायाने त्यांना साथ दिली नाही. इथे हा फटका लॉंग ऑफच्या वरून सलग तिसरा धमाका षटकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच फलंदासाठी आता केतन आपण पाहिलं तर ब्रँडेड शूज मिळणार आहेत सलग 3 षटकांसाठी. आपण पाहिलं तर चंद्रकांत गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर जयेंद्र चंद्रकांत पाटील खिडकाले यांच्याकडनं ब्रँडेड शूज सलग 3 षटकांसाठी. म्हणजे 40+ क्रिकेटसाठी बघा आता ते शूज नक्कीच मिळणार आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर खास करून निशिकांत तांडेल. ज्या प्रकारे आम्ही आलिंगन तांडेलचा उल्लेख केला, केतनचा उल्लेख केला, मोनितचा उल्लेख केला, हरदेव असतील रेग्युलर संघामध्ये. इथे 40+ची ताकद भरपूर आहे करावे संघाकडे. हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजनला चिरून सीमा पार चौकार. पस्तीस धावा झाल्यात. धावा आता येत आहेत बाळू. 2 षटकाखेर धावा नव्हत्या, म्हणजे धावा जवळजवळ कमी होत्या. कोळेगाव संघ सुद्धा इथे दाखल झालाय. मात्र या षटकात भीमगावने आतापर्यंत 23 धावा दिल्या आहेत. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, जणू काय फटक्याचे चटके लागले आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. पंडित गोरपेकर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उत्तरशीचे बालाराम पाटील यांचं आगमन झालं आणि एका षटकात 4 षटकार एक चौकार आलाय. नितीन जो स्कोर कार्ड थांबला होता 2 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर 4 षटकार आणि 2 चौकार एक वाईट बॉल. व्हॉट अ इनिंग. काय म्हणशील नितीन या खेळाडूविषयी? मनोज म्हात्रेला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. मनोज म्हात्रे तर मनोज म्हात्रेला नक्कीच ब्रँडेड शूज सुद्धा मिळणार आहेत. आपण पाहिलं तर चंद्रकांत गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ जयेंद्र चंद्रकांत पाटील खिडकाले यांच्याकडनं
मनोज पात्रे यांना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 10 चेंडूमध्ये 33 धावांची एक वाजवी खेळी साकारली आणि बाळूवाडी 2 षटकात धावा होत्या फक्त 12 आणि या षटकात आपण पाहिलं तर तब्बल 33 धावा भीमगाडने खर्च केल्यात. या स्पर्धेतील मला वाटतं सर्वाधिक धावा एका षटकात खर्च केल्या असतील. केतन म्हात्रेने सुद्धा 33 धावा ठोकल्या होत्या, मात्र ते रेग्युलर मध्ये वाकलन संघाच्या. त्यात केतनचे मला आठवते 5 षटकार, एक वाईट आणि एक दुहेरी धाव होती. तर केतन म्हात्रे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. 2 मॅच मध्ये मला वाटतं केतनने 110 धावा कुठल्यात रेग्युलर मध्ये आणि तो संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. आणि काल आपण पाहिलं तर दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वडवली बी संघ. O2 जगदीश सर. तर 2 षटकात बाळू बघा क्रिकेट कसा खेळ आहे. 2 षटकात धावा होत्या फक्त 12, सरासरी होती 6.00 आणि या षटकात तब्बल भीमगाडने धावा दिल्या 33, धावा झाल्यात 45. मनोज म्हात्रे यांचा विचार केला बाळू, एका षटकात 33 धावा कुठल्या आहेत, वय वर्ष 54, म्हणजे आजही त्यांच्या मनगटात ताकद किती आहे आणि हे त्यांनी दाखवून दिलंय पुन्हा एकदा. 4थं षटक सुधीर कहाणीत आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये ज्या सुधीरने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या. कुठेतरी असं वाटत असेल की निर्णय आमचा चुकला की काय बाळू. आणि आता आपण पाहिलं तर दशरथ पाटील यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद दिसते. 2 षटकात 12 धावा होत्या, चेहऱ्यावरती पूर्ण दुखोटा दिसत होता बाळू. आणि आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहेत कारण की एका षटकात 33 धावा आल्या आहेत. दशरथ पाटील आणि बाळू केतन भरपूर प्रसिद्ध व्यक्ती आहेत. केतनला भरपूर मागणी असते खुल्या गटातनं. ब्रह्मा बॉईज असेल असे अनेक मोठमोठे संघ आहेत, रायगड असेल, अशा मोठमोठ्या संघामध्ये केतन खेळत असतो. आणि आज खास करून केतन आपल्या 40+ संघाला सुद्धा सपोर्ट करण्यात आलाय. अलंकार तांडेल असतील, आमचे निलेश दादा तांडेल सुद्धा आलेत. योगेश तांडेल एक चांगले पॅकर्स सुद्धा आहेत. महेश दळवे आणि आपण पाहिलं तर योगेश तांडेल खूप जवळचं व्यक्तिमत्व. अलंकार तांडेल असले आमचे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता कारण की जेव्हा जेव्हा बाळूपाटी आपण पाहिलं तर सुधीर काळानं गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पंच लेगबाईजचा इशारा करतात. आमचे श्रीनाथ पाटील यांची खूप चांगली भूमिका राहिली आहे आणि विष्णुदादा मस्कर यांना भरपूर सपोर्ट या स्पर्धेमध्ये केला. नवनाथ सालुंके सुद्धा असतील पंचांच्या भूमिकेत. O2 जगदीश पाटील. थँक्यू. तर याच दरम्यान पाहतो आमचे नारिवली गावचे कैलास पाटील यांचं आगमन झालंय या मंचावरती. सहर्ष स्वागत. अलंकार तांडेल यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. करावेचे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, जनरल ऑलराऊंडर म्हणून त्यांची भूमिका असते. करावे रेग्युलर संघासाठी हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. थोड्याच वेळात नक्की लाईट सुद्धा ऑन होतील. 46 धावा आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या फेरीतील 3रा सामना सुरू आहे. पहिला सामना मैत्री 11 नागाव संघाने जिंकला. दुसरा सामना आपण मानपाडा संघाने. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकात आपण पाहिलं तर 45 धावा होत्या. या षटकात आतापर्यंत एकच धाव आली 46. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत, मात्र त्याला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत त्या करावे संघाच्या. तर या षटकात नक्कीच लाईट्स ऑन केल्या जातील, टावर्स ऑन केल्या जातील, कारण डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहतायत. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आपले सर्वांचे लाडके या विभागातील कार्यसम्राट कुशल व्यक्तिमत्व विश्वनाथ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं आणि कैलासवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. जंटल टच. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार. चौकार. थँक्यू. तर याच दरम्यान आमचे नारिवली गावचे माजी उपसरपंच राम भोईर यांचं सुद्धा आगमन झालं या मंचावरती. सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा बिग सपोर्ट राहिलाय, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. आणि नितीन काळन जर पाहिलं तर हा खेळाडू जणू काय घरातूनच सेट होऊन आला की काय नितीन? नाही, नक्कीच जगदीश. 2 षटकात फक्त जगदीश पाटील 12 धावा होत्या. 3ऱ्या षटकात जिथे 33 धावा आल्या तिथे एक मेजवानी मिळाली मी म्हणेल करावे संघाला. आणि आता धावा झाल्या 54, म्हणजे धावा आता येत आहेत. या खेळपट्टीवर कोणत्याही धावा सेफ नाहीयेत दशरथ दादा.
कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण 68 धावा निजे संघाने चेस सुद्धा केल्या आहेत. पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गलीमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या मध्ये तिथे एक धाव जरूर मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा तुम्ही पाहू शकाल 55 धावा. डे नाईट ही स्पर्धा तुम्ही पाहताय, दिवस रात्र. थोड्याच वेळात टॉवर सुद्धा ऑन होतील. 55 धावा झाल्यात. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल संदीप गोरपेकर, सागर भोईर आणि अरविंद म्हात्रे त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली आहे. खूप चांगली खेळपट्टी. हा चेंडू तुम्ही पाहताय ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते झालेत बीट आणि चेंडू वेगाने सीमा पार जाईल. हा चौकार. तर 4 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 59 धावा तुम्ही पाहतायत. करावे संघ आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. फोकस ऑन करायचे या ओव्हर नंतर. चला सामना सुरू करते. इनिंग या इनिंग नंतर लाईट्स ऑन केले जाईल, लक्षात घ्या. टावर्स ऑन केले जातील या षटकानंतर. 59 धावा झाले. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज विश्वास पाटील येत आहेत. शेवटचं षटक घेऊन आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. खूप चांगले क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. मनोज म्हात्रे वैयक्तिक 42 धावांवरती खेळत आहेत. 14 चेंडूचा खेळ केलाय मनोज म्हात्रे यांनी आणि ते स्ट्राईक एंडला सुद्धा. बघाच या अर्धशतक पाहायला मिळेल का, कारण या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये बाळू पाटील जेव्हा सामना झाला खिडकाले आणि देवीचा पाडा, त्यावेळी देवीचा पाडा संघाच्या जितू पाटीलने अर्धशतक ठोकलं, मात्र त्याचं अर्धशतक व्यर्थ ठरलं होतं. हा चेंडू विश्वासचा खूप चांगला चेंडू होता. टॉस साठी यायचे कोळेगाव आणि जॉनमान बेतवडे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर. कोळेगावचे कॅप्टन आपण या रणजित संते. नितीन कालन जर अर्धशतक ठोकलं तर काय आहे का काय स्पेशल ऑफर वगैरे? नाही, आमच्यापर्यंत अजून माहिती नाही आली ना, नाही. हा कसा आमचा करायोगाचा दुसरा कोरोना व्हायरस आहे. क्या बात आहे. नाही, मग दशरथ पाटील तुम्हीच काहीतरी पारितोषिक दिलं तर बरं होईल जरा. दशरथ पाटील तुम्ही बक्षीस काहीतरी लावलं तर जरा बरं होईल. बाळू शूज मिळाले त्यांना ऑलरेडी. दशरथ दादा सॉक्स तुम्ही दिले तरी बरं होईल. 59 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र विश्वास चांगली गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारे मी उल्लेख केला 68 धावांचा पाठलाग या स्पर्धेमध्ये सहज केला होता. जर्मन निजे संघाने विश्वास रसाळने खूप चांगली मॅरेथॉन इनिंग साकारली होती आणि महेंद्रने. हा चेंडू आपण पाहतोय स्वतः गोलंदाज येत आहेत. अरे फलंदाज इथे बाद होईल. 1 धाव जरूर ऍड होईल. 60 धावा झाल्यात करावे संघाच्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी सज्ज राहा कोळेगावचे कॅप्टन आणि बेतवडे टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर आपल्याला टॉस साठी यायचे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक जरूर घ्यायची होती खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर फलंदाज मनोज म्हात्रे यांना. आता स्ट्राईक रोटेट करणं ही एक कला आहे. बाळू पाटील प्रत्येकाला ती जमत नाही. 60 धावा झाल्यात. नवीन फलंदाज कुंदन येत आहेत. कुंदन पाटील. तर आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक कचरू पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आणि त्याचबरोबर ज्ञानदेव भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती यावं. नितीन कालन. विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवर. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या 60. आणि आता मात्र स्वतः कॅप्टन निलेश तांडेल येत आहेत. ज्याप्रमाणे मगाशी आम्ही उल्लेख केला योगेश तांडेल असतील त्यांचेच बंधू निलेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर 60 धावा झाल्यात. या षटकात विश्वासने चांगली गोलंदाजी केली आहे. सचिन तांडेल असतील, निलेश तांडेल असतील आणि योगेश तांडेल असतील. हा चेंडू खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार.
धन्यवाद डीजे. बघायचे 49 धावांवरती खेळत आहेत फलंदाज मनोज म्हात्रे. आणि बघायचं या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का 40+ माध्यमातून. पहिलं अर्धशतक जितू पाटीलने ठोकलं होतं देवीचा पाडा संघाच्या. रेग्युलरचा आपण विचार केला तर केतन म्हात्रे वाकलन संघाचा. आणि बघायचं आता 40+ मधला दुसरा खेळाडू ठरेल का इथे. मात्र वय वर्ष 54 मनोज म्हात्रे. 49 धावांची एक मॅरेथॉन इनिंग करावे संघाच्या माध्यमातून आणि 67 धावा करावे संघाचे झालेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल झालाय ड्रॉप. आणि या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या द्या फलंदाज मनोज म्हात्रेसाठी. थँक्यू. तर 40+चा पहिला खेळाडू ठरलाय ज्याने 50 पेक्षा जास्त 55 धावसंख्या. दुसरा खेळाडू पहिला जितू पाटील होता आणि त्याच्यानंतर रेग्युलर मधून केतन म्हात्रे आणि आता मात्र मनोज म्हात्रे बेपेट. तर सामना सुरू होत आहे ते पहिलं सत्र संपलंय दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. आणि आजच्या दुसऱ्या सत्राचं वर्णन कशा प्रकारे करतील या ऐकूया मायक्रोफोन वरती बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी धुलियाना. धन्यवाद. हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद जगदीश पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. आणि सामन्याला सुरुवात होत्या 40+ची मॅच आपण पाहतो. पहिला चेंडू स्वेर अवांतर पंच दर्शवत असताना 73 धावांचं लक्ष्य मैदानावरती. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतोय गोलंदाज पहिले षटक आपण पाहतो उमेश तांडेलचं. तिने हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिला चेंडू स्वेर आला दिशेपासून थोडेसे भरकटले. अगदी या चेंडूने वळण घेतलं आणि मात्र नक्कीच हा चेंडू डॉट येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो किशोर भंडारी आणि ऑफ स्ट्राईक एंडला शनिदास काळन. यावेळेस लाईन चांगली आहे. अजून एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला मिळते. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. उमेश तांडेल साठी सन्माननीय अजित तांडेल साहेबांच्या माध्यमातून स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस झेल स्वीकारलाय. सोपा झेल. पहिला धक्का लागत असताना पहिली विकेट फर्स्ट विकेट डाऊन फलंदाज होतील बाद. आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघ हेडूटने संघाला. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार दोस्त गरीबो का समाज सेवक मनान आहे गंभीर नारिवली गावाचा गाजतया नाव विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली गावाचा गाजतया नाव. थँक्यू. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो या विभागातून. दिवस रात्र डे नाईट स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा सलग तिसरा दिवस तिसरी रात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त हे औचित्य आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या क्रिकेटच्या पटलावरती चालू असलेले युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. हेडूटने वर्सेस कारावे या दोन टीम मध्ये. करावे गोलंदाज सय्या. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय फटका फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. मिड विकेटला डीपला चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर केला जातोय. फेकी सुद्धा सुरेख आपण पाहतोय. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. पहिला चेंडू स्वेर आला परंतु नियंत्रित गोलंदाजी का असते हे मात्र उमेश तांडेलने दाखवलंय. 2 चेंडू डॉट आले त्यानंतर एक विकेट. अक्षरशः भाग पाडलं त्या ठिकाणी
फलंदाज किशोर भंडारीला आणि नक्कीच त्या ट्रॅपमध्ये अडकवलं गेलंय. पहिले षटक ऑन अ मार्क. फुल टॉस यावेळेस पर्वणी होती, पंचांनी स्वीकारलंय. एसडीज आउट. फलंदाज होतील बाद. 1 more विकेट डाऊन. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होत असताना अजून एक धक्का लागतोय हेडूटने टीमला. फलंदाज बाद. भाऊदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, भाऊदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलं काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी थँक्यू. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट, नक्कीच 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आले. 2 मोहरे टिपले गेलेत पहिल्या षटकामध्ये. काय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. सुरुवातीला आपण पाहिलं तर जेव्हा करावे संघ फलंदाजी करत होता तेव्हा मात्र सुरुवातीला अशीच गोलंदाजी हेडूटने संघाची पाहायला मिळाली. परंतु तिसऱ्या षटकामध्ये जो मार पडला गोलंदाज भीम काळांवरती, तर नक्कीच आपण पाहतो त्या धावसंख्येला मोठा आकार प्राप्त झाला. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर उंचावत असताना तो म्हणजे करावी संघाचा आता मात्र 73 धावांचं लक्ष्य, 14.60 ही गती तुम्हाला मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस यावेळेस पर्वणी होती. आपण पाहतोय पंच यावेळेस सांगत असताना नक्कीच हा चेंडू डॉट असेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 बाद 2 धावा. सुरुवात चांगली म्हणता येईल. कराबे संघाने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 73 धावांचं लक्ष्य असताना सुरुवात थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं ना, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये, परंतु इथे ध्येयाचा ध्यास इथे लागलाय तो म्हणजे करावे टीमला, ज्याने मात्र सुरुवातीला फलंदाजी चांगली केली आहे. पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना काय गोलंदाजी केली आहे. उत्तरार्धामध्ये गोलंदाज उमेश तांडेलचं कौतुक करावं तितकं कमी. चांगली स्पर्धा आपण पाहतो या विभागातून. फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जबरदस्त क्षणचित्र टिपली जात आहेत. सातत्याने आम्ही गेली 2 दिवस पाहतो आणि आज या तिसऱ्या रात्रीमध्ये एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. सर्व या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतो या मैदानावरती. आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर म्हणजे वाद नाही पण संवाद आहे, हिंसा नाही पण क्षमा आहे, प्रश्न नाही पण उत्तर आहे, आणि नक्कीच आपण पाहतोय प्रखर नाही पण तेजस्वी आहे असं व्यक्तिमत्व म्हटलं तर आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज प्रमोद तांडेल. पहिलाच बॉल यावेळेस फुल टॉस, अक्षरशः भाग पाडलाय फुल टॉस चेंडूला आणि इथे यावेळेस झेल स्वीकारलंय. कॉटन बोल्ड फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना हेडूटने टीमला फलंदाज बाद. थँक्यू टू से. काय गोलंदाजी केली आहे उमेश तांडेलने. ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे प्रमोद तांडेलला. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. जबरदस्त गोलंदाजी. अद्यापपर्यंत 3 मोहरे टॉप ऑर्डर मधील आपण पाहिले तर टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय भन्नाट वेगाबरोबर टप्पा सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळतोय. अत्यंत सुरेख वापर पॉवर प्लेच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. करावे संघ आपण पाहतोय ज्या प्रकारची फलंदाजी मध्ये दमखम दाखवली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टिचून मारा. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. बॅकअप करत असताना आपण पाहतो चेंडू घरंगळत चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील थोडंसं पुढे सरकतंय. अगदी आपण पाहतो सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 धावा पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर 1 विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल आणि यावेळेस 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. बेतवडे संघाचे संघनायक आणि कोळेगाव
संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. कोळेचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर बेतवडे संघाला विनंती करेल आपल्यासाठी ऑफिशियल कॉल असेल, आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या, जिथे मात्र जोडले जातील आमचे याच गावचे एक जबरदस्त समालोचक आमचे आदर्श आदरणीय जगदीशजी पाटील सर. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा. आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021. गोलंदाज प्रमोद यावेळेस बॅटच्यातली कडा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. तोपर्यंत हा देखील डॉट चेंडू पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. यावेळेस आपण पाहतो दोन ऑफिशियल पंच संदीप गोरपेकर मॅन फ्रॉम नारिवली आणि श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली भूमिका. थँक्यू. तर मंचावरती आगमन झाले बुरदुलगावचं एक स्टार खेळाडू, ज्यांच्या माध्यमातून बरेचसे क्रिकेटर घडले आणि आज सुद्धा ते मात्र क्रिकेट खेळतात विथ अंपायरिंग करतात. ते प्रवीणजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात ते दहिसरगावचे भरत शेठ भोईर उपजिल्हा प्रमुख यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. थँक्यू. नक्कीच आलेल्या मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सातत्याने तुम्हाला तिसऱ्या रात्रीमध्ये मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळेल. काल देखील आम्ही ऐकलं की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मान्यवरांची रेलचेल, प्रेक्षकांची रेलचेल सातत्याने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचं, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त टुर्नामेंट जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली श्रद्धांजली चषक 2021 षटक क्रमांक 3. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा उमेश तांडेल. यावेळेस जबरदस्त शॉट ऑन साइडला, अगदी गगनाला गवसनी घालणारा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय, दॅट्स मॅक्सिमम षटकार. थँक्यू टू सई. षटकाराने आगाज केलाय. संघर्षाचा शंकनाद करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. पंच यावेळेस नक्कीच माफ करा, पंचांचा इशारा येतो. यावेळेस चौकार असेल. फॉर्च्यून इव्हेंट्स आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता, त्याच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू गरंगाळा चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला. आणि यावेळेस एकाच एंडला मात्र दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. काही गरज होती का? प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे हेडूटने संघामध्ये डगआउट मध्ये जेव्हा मात्र धावा येत आहेत, परंतु अशी चुकी करण्याची काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होतोय. आणि फलंदाजाला परतावा लागेल. मिळणार हे सांघिक यश आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय यावेळेस हेडूटने संघाचा. थँक्यू टू सर. जबरदस्त गोलंदाजी. उमेश तांडलचं कौतुक करावं तितकं कमी. आपण पाहतोय की पहिले षटक ज्या वेळेला ज्याने हाताळलं फक्त 2 धावांचं षटक होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते हे मात्र दाखवून दिलंय. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात वेगाने. स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला ग्रीप करतायत. चेंडूची फेकी पाहायला मिळते. अतिशय लाजबाब. अजून एक फलंदाज यावेळेस नक्कीच परतावा लागेल. काही गरज होती का? सातत्याने हा प्रश्न नक्की डगआउट मध्ये भेडसावत असेल तो म्हणजे हेडूटने संघाच्या खेळाडूंमध्ये. कारण सातत्याने आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा धावा येत आहेत तेव्हा तेव्हा अशी चुकी करण्याची गरज नाही आहे, परंतु इथे एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद. मिळणार हे सांघिक यश. आवलो. तर या दरम्यान मंचावरती आगमन झाले कोळेगावचे सन्माननीय अजित शेठ हरिश्चंद्र पाटील या साहेबांचं मंचावरती आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सरचे स्वागत. मॅडे नक्कीच नाणेफेकीचा कौल नेक्स्ट मॅचचा जरूर आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल.
ही मॅच आपण पाहतोय अतिशय महत्वाची, अत्यंत महत्वाची मॅच करावे वर्सेस सेडुटणे. 40+ हा सामना आपण पाहतोय आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 73 धावांचं लक्ष होतं, परंतु 73 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडीशी अडखळत सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे हेडुटणे संघाची. सुरुवातीला टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद झालेत. आपण जर पाहिलं तर किशोर भंडारीला अगदी शून्याचा चष्मा घालून परतावा लागला. त्यानंतर आपण पाहिलं तर शनिदास काळनला मात्र परतावा लागला. त्यानंतर प्रभाकर पाटील असतील, दिलीप पाटील असतील आणि गणेश पाटील अगदी आपण पाहतोय थोडेसे निराश असतील. जड अंत करणारे हे फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतलेत. गोलंदाज तयार उमेश तांडेल. फुल टॉस पुन्हा एकदा पर्वणी सातत्याने आपण पाहतोय, परंतु यष्टीरक्षक होतील बीट. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉप एंडला अगदी साईड स्क्रीन समोर. चेंडू चाललाय घरंगळत, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू. तर याच दरम्यान करावे संघ खेळतोय. त्या करावे टीमला आमचे हरिभक्त पारायण मोतीराम बुवा पाटील बुरदुल यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. नक्कीच सातत्याने तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. यावेळेस बिग मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते झेल ड्रॉप होतोय. बघा आपण पाहतो एक सोपा झेल तिथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रमोद होत्या. अगदी सोपा झेल त्याने मात्र ड्रॉप केलाय. जणू काय हाताला स्पर्श करून जणू काय हाताला चटका लागला असेल आणि हा झेल जमिनीवरती दान होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 73 धावांचं लक्ष असताना तिसऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. हेडुटणे टीम ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फटकासाठी जागा बनवायची होती. चेंडू मात्र अगदी कलेक्ट केलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र फलंदाज होतील बाद. धावाच्या स्वरूपाने मात्र परतावा लागेल. षटक क्रमांक 3 संपन्न होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 19 धावा. 6.33च्या सरासरीने ही धावसंख्या आपण पाहिली ती म्हणजे हेडुटणे संघाची, ज्यांना मात्र 73 धावांचं लक्ष गाठायचं होतं. 14.60च्या गतीनं आता मात्र रिक्वायर रन रेट असेल. ऑल. तर चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जय गावदेव कोळेगाव आणि त्याला फाईट करेल तो जय हनुमान 40+ क्रिकेट संघ बेतवडे. टॉस करण्यासाठी वामन पाटील यांना इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या गुरुनाथ पाटील आणि संभाजी म्हात्रे. तर सन्माननीय कोळेगावचे उद्योजक सन्माननीय अजित शेठ हरिचंद्र पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांच्या वतीने या 8 संघांसाठी टी शर्ट पुरस्कृत केल्यात. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ज्ञानदेव संते हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. टॉस जिंकला या कोळेगाव संघ. संभाजी मात्र टॉस जिंकला, काय डिसाईड करा? टीम मीटिंग करतो 2 मिनिटं आणि मग कळवतो. हां तर चालेल. आयोजनाविषयी काय म्हणाल? उत्कृष्ट आयोजन आहे. मस्त. आणि आता या गरमाईच्या सीझनला नाईट मॅचचं आयोजन म्हणजे एक पर्वणीच आहे 40+ साठी. कारण 40+चा स्टॅमिना वयाप्रमाणे थोडा कमी असतो, त्याच्यामुळं नाईट मॅचला खरोखर एन्जॉय करू आम्ही पण. ओके, थँक्यू. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असेल आयोजन कमिटीच्या वतीने की आपण चांगला खेळ करा आणि प्रेक्षकांची मनं जिंका. कारण ही मित्रत्वाची लढत आहे. कोळेगाव विपक्ष बेतवडे, एकीकडे गुरुनाथ पाटील कॅप्टन आणि त्याला फाईट करेल तो संभाजी म्हात्रे. थँक्यू डीचा आणि थँक्यू जगदीश पाटील. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 54 धावांची गरज. 27.00चं आस्किंग रन रेट. यावेळेस आपण पाहतोय थोडेसे लेट खेळतायत. आपण पाहतोय स्क्वेअर कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडेसे फंबल होत आहेत. बॅकिंग करत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलंय आणि या 2 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं सुरुवात थोडीशी खराब म्हणता येईल हेडुटणे संघाची. 6.33च्या सरासरीने हे धावफलक आपल्याला पाहायला मिळत होतं. करंट रन रेट ज्यांना मात्र रिक्वायर्ड रन रेट होतं 14.60चं, आता मात्र 27.00 म्हणजे 12 चेंडू 54 धावा तुम्हाला जमवायचे. यावेळेस थोडीशी गती कमी केली. गोलंदाज
कुमार तांडेल चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने समोरचं एंड आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कुमार तांडेल ज्या पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी केली अक्षरशः कौतुक करावं ते म्हणजे उमेश तांडेलचं ज्याने मात्र अप्रतिम 2 षटक हाताळल्या. यावेळेस आपण पाहतो चेंडू नक्कीच फक्त बॅटची कडा लागते सिंगल येत्या सातत्याने आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं 22च्या रूपानं सिंगल येईल. पंच दर्शवत असताना आपण पाहतोय लेग बाईचा वेळेस ऑन साइडला आपण पाहतो चेंडू फक्त फ्लिक केलाय फक्त दिशा दिली आणि 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. 73 धावांचं लक्ष असताना 25 धावा धाव फलकावरती नेक्स्ट मॅच असेल कोळेगाव वर्सेस बेतवडे. नक्कीच एक जगदीश पाटील सरांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढत फ्रेंडशिप मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजे कोळेगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगली लाईन कुमार तांडेलचं अक्षरशः जखडले फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाजाने केलंय. उमेश तांडेल असतील त्यानंतर गोलंदाज प्रमोद तांडेल त्यानंतर गोलंदाज कुमार तांडेल जबरदस्त. पुन्हा एकदा यावेळेस गती परिवर्तन चेंज ऑफ पेस स्विंग अँड मिस फलंदाज होतील बाद एसएड इज आउट. 6व्या क्रमांकाचा धक्का लागत असताना या 4थ्या षटकामध्ये टीम हेडुटने संघाला थँक्यू डुस्सा. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन सातत्याने आपण पाहतोय सातत्याने चर्चेत असलेली स्पर्धा नारिवली जेव्हा ड्रॉ झाले अतिशय चांगल्या पद्धतीने ड्रॉ नारिवली गावामध्ये संपन्न झाले आणि या स्पर्धेला उधाण आलं आणि ती स्पर्धा मात्र या 3ऱ्या रात्रीमध्ये आपल्याला भेटीला येते. पहिली मॅच तुम्ही पाहिली नागाव वर्सेस धारावे त्यामध्ये नागाव संघाने पहिल्या मॅच वरती शिक्का मोर्तब केला. वावंजे वर्सेस मानपाडा यामध्ये मानपाडा संघाने विजयी सलामी दिली आणि ही 3री मॅच तुम्ही पाहता आजच्या रात्रीमध्ये हेडुटने वर्सेस करावे आणि जबरदस्त पकड मजबूत केली ती म्हणजे करावे संघाने. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्रेक होतोय चेंडू वळण घेतोय. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. सन्माननीय सुभाष पाटील कुस्ती पैलवान बेतवडे संघाचे नक्कीच बिग सपोर्टर त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय परशुराम पाटील साहेब जे कोच आहेत त्यांना विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत हृदयाच्या अंतकरणातून यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय 3रा चेंडू आणि जबरदस्त फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर नॅशनल ब्रेक पाहायला मिळते फिंगर थोडेसे मोड करतायत आणि यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. ऍसेड इज आउट. थँक्यू डुस्सा. त्याच दरम्यान आपण पाहतोय मनोज म्हात्रे ज्येष्ठ रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय ज्याने मात्र पूर्वार्धामध्ये अर्धशतक ठोकलं 55 धावांची जबरदस्त इनिंग साकारली आहे आणि त्या इनिंगच्या जोरावरती आपण पाहतोय हा संघ इथे खेळ करत असताना काय गोलंदाजी आहे अक्षरशः मात्र मन वेधून घेतले त्या गोलंदाजाने. हॅलो तर या दरम्यान मंचावरती आगमन झालं बेतवडे संघाचे 40+ कोच श्री परशुरामजी पाटील साहेब आहेत आणि त्याचबरोबर कुस्तीपट्टू ज्याने पाहतोय आपण खेळाचं मैदान गाजवलं ते सुभाषजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम षटक यावेळेस ऑन साइडला चेंडू घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात थोडीशी फंबॉल होते चेंडू गॅदर करेपर्यंत परंतु जणू काही ही मॅच सोडली असावी ती म्हणजे
हेडूटने संघाने, कारण 73 धावांचं लक्ष असताना अद्यापपर्यंत 27 धावा 27 ही धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. क्षेत्र कोणतंही असू दे, यावेळेस आपण पाहतोय लॉर्ड फुल टॉस चेंडू होता, अगदी फुलर लेनचा बॉल, चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. परंतु यावेळेस आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळत असताना हेडूटने संघाला मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती, परंतु थोडीशी अपेक्षा इथे मात्र धुळीच मिळत्या. कारण समोरच्या संघाने आपण पाहिलं तर करावे संघाने 72 धावा पूर्वार्धामध्ये केल्या. 73 धावांचं लक्ष ठेवत असताना अगदी जखडले. विलोभनीय गोलंदाजी, मनाला भुरळ घालणारी गोलंदाजी केली ती म्हणजे 5 गोलंदाजाने आपण पाहतो या 5 षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक निलेशचा आपण पाहतो आणि या अंतिम षटकामध्ये शेवटचा हा चेंडू आपण पाहतोय. सामना फिनिश आणि अभिनंदन असेल ते म्हणजे करावे संघाचं. सामना जिंकला या मॅच मध्ये. तिसरा संघ असेल आजच्या रात्रीमधील आणि या तिसरी मॅच आपण पाहिली 44 या धावसंख्येने मात्र हा सामना इथे जिंकला करावे संघाने. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम हेडूटने. आणि या सामन्याचा सामनावीर मनोज म्हात्रे, नो डाऊट, ज्याने 55 धावांची इनिंग साकारली आहे, तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर. थँक्यू. तर एक विस्फोटक फलंदाजी केली आणि सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडली. तो खेळाडू ठरला या करावे गावचा मनोज म्हात्रे, ज्याने 55 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. तर मनोज, याचा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मात्र तत्पूर्वी वळूया आपण मंचावरती सन्मान काही आहे